रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। केज शहरातील श्रीकृष्ण आश्रम येथे चालू असलेल्या 108 कुंडी महाविष्णू याग, संगीत, रामकथा आणि अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाला उलटला लाखोंचा जनसागर। केज बीड रोडवरील श्रीकृष्ण आश्रम येथे गेल्या बुधवार दिनांक 11 मार्चपासून चालू असलेल्या महाविष्णू याग, संगीत, रामकथा आणि अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली। यावेळी केज तालुक्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येनं जमा झाले। या सप्ताहाच्या सांगतेच्या वेळी हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांनी श्रीकृष्ण मंदिराच्या भूमिपूजनाचं काम आता चालू होणार आहे आणि या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मी कथा करणार आहे असे वचन दिले। यावेळी बोलताना हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांनी जमलेल्या सर्व भाविक भक्तांना आवाहन केलं की या मंदिराच्या बांधकामासाठी फूल नव्हे तर फुलाची पाकळी आपण द्यावी। यावेळी महाराजांनी श्रीकृष्णाचे वर्णन सांगताना गावाचा माणूस किती मोठा अधिकारी झाला तरी तो गावासाठी आणि मित्रांसाठी आपला साध्या व्यक्ती असतो। त्याचे कृष्णवर्णन गोकुळात कृष्ण परत आल्यानंतर गोपिका आणि गोपाळ यांनी आमचा कृष्ण लहानपणी गुरे चारताना कसा होता यावर हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांनी सखोल असे भाविक भक्तांना भावेल असे आपल्या कीर्तनातून सांगितले। यावेळी महाराजांनी श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे सर्व स्टील, लोखंड श्री राजेभाऊ घुले आणि श्री विष्णुभाऊ घुले हे 2 भाऊ देणार आहेत। मी गेली 7 दिवस ज्यांच्या घरी वास्तव्यास होतो असे कैलासवासी नारायण बाप्पा घुले यांचे चिरंजीव अनंत घुले, श्रीकांत घुले यांनी श्रीकृष्ण मंदिरासाठी 11 लाख रुपयांची देणगी जाहीर केली। या मंदिरासाठी रामराव महाराज ढोक यांनी आवाहन केल्यानंतर मंडपात जमलेल्या भाविक भक्तांनी 20 मिनिटात 5,63,000 रुपये जमा केले। यावेळी केशव महाराज शास्त्री यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हा यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केला जातो। या केलेल्या 108 कुंडी महायज्ञ सोहळा आणि संगीत, रामकथा, अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। या सप्ताहाची सांगता रामराव महाराज ढोक यांनी काल्याच्या कीर्तनातून भाविकांना संदेश दिला। आचरण रामाचे करावे, चरित्र श्रीकृष्णाचे उच्चारावे, मागणी केल्यानंतर मिळते ते आश्वासन आणि न मागता मिळतो तो आशीर्वाद असे यावेळी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या कन्या प्रीतमताई मुंडे, पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आलेल्या सर्व भाविकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। हा कार्यक्रमासाठी आम्ही येऊ शकलो नाही याची दिलगिरी व्यक्त करत पुढच्या कार्यक्रमासाठी आणि मंदिराच्या कार्यासाठी आम्ही अवश्य भेट देऊ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या। हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांनी सांगितले, बालश्रीकृष्ण चरित्र सांगून काल्याच्या कीर्तनाची सांगता झाली। यावेळी महाराजांनी महायज्ञासाठी वापरलेल्या विटा ज्या भाविकांना आपल्या घरी घेऊन जायचे असेल त्यांनी 200 रुपये देऊन मंदिराच्या बांधकामासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। यावेळी पावनधाम संस्थानचे महंत हरिभक्त परायण महादेव महाराज बोराडे शास्त्री हे हरिभक्त परायण केशव महाराज शास्त्री घुले, रमेशराव अडसकर, अनिजित अडसकर, सौरव सोनवणे, रमाकांत बापू मुंडे, विष्णू घुले, सुधाकर बापू लांब, अनंतराव घुले, श्रीकांत घुले, शिवराम घुले यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हरिभक्त परायण केशव महाराज शास्त्री यांनी सप्ताह यशस्वी केल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानले आणि काल्याच्या कीर्तनाला राज्यभरातून लाखोंच्या संख्येने जनसागर लोटला होता। या कार्यक्रमाची सांगता शेवटी महाप्रसादाने करण्यात आली। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।